हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ ॲनिलीन. जे काही प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन्स आहे ॲनिलीन, त्याचे आपण बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये बघणार आहोत आपण नायट्रेशन आणि सल्फोनेशन. तर याच्यासाठी आजचा लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा, ठीक आहे. JEE, CET आणि NET याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स substitution reaction, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. कोणाच्या बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण ॲनिलीनच्या. हा आहे आपल्याकडे ॲनिलीन. आता ॲनिलीन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करणार, ठीक आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन तो शो करणार, ठीक आहे. पण बघा या ठिकाणी काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवेल, ठीक आहे. पण कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन का दाखवतो बघा. या ठिकाणी काय याच्याकडे आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, सॉरी NH2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हा काय करणार रिंग मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करणार. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली तर काय होणार इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रोफाईलला इझिली या ठिकाणी अट्रॅक्ट करणार हा मॉलिक्युल्स, ठीक आहे. आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुठे होत असतं या रिंग मध्ये होतं, ठीक आहे. बघा या ठिकाणी काय करणार इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणत्या पोझिशनला करणार इट occurs at ortho and para. It occurs at ortho and para position, ठीक आहे. बघा पण या ठिकाणी ज्यावेळेस आपण ब्रोमिनेशन करणार आहोत बघा इट ऑफर्स ॲट ऑर्थो अँड पॅरा म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑर्थो आणि पॅराला करणार, ठीक आहे. ठीक आहे. मग सुरुवातीची जी काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत ब्रोमिनेशन. काय बघणार ब्रोमिनेशन, हेडिंग टाका ब्रोमिनेशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ ॲनिलीन. हा आहे आपल्याकडे ॲनिलीन, ठीक आहे. याचं करायचं आपल्याला ब्रोमिनेशन Br2 प्लस इन वॉटर. ब्रोमिनेशन कशात करायचं इन वॉटर मध्ये. बघा याचं ब्रोमिनेशन आपण केलंय इन वॉटर मध्ये, त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की या ठिकाणी जो काही कंपाऊंड मिळालाय तो मिळाला आपल्याला ट्राय सबस्टिट्यूटेड कंपाऊंड. म्हणजे जो काही ॲनिलीन या ठिकाणी आहे या ॲनिलीनच्या रिस्पेक्टिव्ह ऑर्थोला आणि पॅराला ओव्हर ब्रोमिनेशन झालेलं आपल्याला दिसतं. प्लस थ्राइस ऑफ HBr या ठिकाणी ही रिॲक्शन झाली बॅलन्स. बघा या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. आपल्याला काय करायचं होतं मोनो सबस्टिट्यूशन, ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड नको आहे, आपल्याला कुठल्या प्रकारचा कंपाऊंड पाहिजे आपल्याला पाहिजे एकतर ऑर्थो किंवा पॅरा, ठीक आहे. सपोज आपल्याला पाहिजे पॅरा सबस्टिट्यूटेड ॲनिलीन, ठीक आहे. आता हा कंपाऊंड मिळवायचा असेल तरी आपल्याला ब्रोमिनेशन करावं लागणार, ठीक आहे. पण प्रश्न हा आहे की हा जो मॉलिक्यूल्स आहे ब्रोमिनेशन आपण ज्यावेळेस या मॉलिक्यूलवरती करतो त्यावेळेस ब्रोमिनेशन केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात आलं की त्याचे ज्या काही रिॲक्टिव्ह पोझिशन आहेत ऑर्थो आणि पॅरा तिन्ही पोझिशनला काय झालेलं आहे ब्रोमिनेशन झालेलं आहे, ठीक आहे. याचा रिझन काय बघा या ठिकाणी जो काही अमाइन्स आहे हा नायट्रोजन जो आहे ॲनिलीन मधला हा नायट्रो ग्रुप जो आहे NH2 ग्रुप जो आहे इट इज NH2 group is highly active
ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हा कसा हायली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, म्हणजे रिंगला तो हायली ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे हायली ऍक्टिव्हेट करतो म्हणजे काय करतो, नेमकं त्या इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्या रिंगची कशी आहे वाढवतो, इन्क्रीज करतो, त्याला म्हणतो हायली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. ठीक आहे, म्हणजे हा ग्रुप काय करतोय, बेंझिन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायली ऍक्टिव्हेट करतोय, म्हणून या ठिकाणी पॉलीब्रोमिनेशन करतं. बरोबर आहे, पॉलीब्रोमिनेशन करतं, या ठिकाणी रिएक्शन थांबत नाही. ठीक आहे, याचा रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सपोज आपल्याला हा कंपाऊंड तर मिळवायचा आहे, आपल्याला पॉलीब्रोमिनेशन स्टॉप करायचं, मग आपल्याला काय करावं लागेल, वी वॉन्ट टू डिक्रीज activating power of NH2 ग्रुप. हा जो काही NH2 ग्रुप आहे याच्यामधला, याची ऍक्टिव्हेटिंग पॉवर जर आपण कमी केली तर, आता याची ऍक्टिव्हेटिंग पॉवर आपण कशी कमी करणार, म्हणजे याला काय करायला पाहिजे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या बेंझिन रिंग मध्ये न शिफ्ट करता कुठेतरी दुसरीकडे यांना ते व्यस्त केले पाहिजे, कुठेतरी दुसरीकडे यूज केल्या गेले पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण डिऍक्टिव्हेटिंग. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याला डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप मध्ये कन्वर्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय करायला मिळेल, फक्त मोनो सबस्टिट्यूटेड कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, मोनोब्रोमिनेशन झालेलं आपल्याला दिसेल. ठीक आहे, किंवा ज्यावेळेस आपण त्याला हा जो ग्रुप आहे हा याला डिऍक्टिव्हेट करू, किंवा त्याची जी काही ऍक्टिव्हेटिंग पॉवर आहे ती कमी करू, त्याचे जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे दुसरीकडे बिजी करू. ठीक आहे, तो काय करतो, या बेंझिन रिंग मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट करतोय. हे इलेक्ट्रॉन दुसरीकडे जर शिफ्ट झाले तर या ठिकाणी काय होणार, ऑर्थो आणि पॅराला ब्रोमिनेशन होणार, पण कसं होणार, मोनोसब्स्टिट्यूटेड. ठीक आहे, मग आपण याच्यासाठी काय करणार. ठीक आहे, हा महत्वाचा विषय आहे की तुम्हाला काय विचारलं जातं, हाऊ विल यू प्रिपेअर मोनोसब्स्टिट्यूटेड ब्रोमिनेटेड aniline, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर पॅरा ब्रोमो aniline. लक्षात, पॅरा ब्रोमो aniline. मग आता हे केव्हा शक्य आहे, आपल्याला या ग्रुपला काय करायचं, प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन डोनेट करतो ते डोनेट केल्या गेले नाही पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्याला प्रोटेक्ट करून टाकायचं. प्रोटेक्ट कशाने करणार, आपल्याला काहीतरी ग्रुप या ठिकाणी ऍड करावा लागेल, जेणेकरून त्या ग्रुपमध्ये ते पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय होईल, रिझोनन्स स्टॅबिलायझेशन तिकडे व्यस्त होईल आणि या ठिकाणी ब्रोमिनेशन इझिली घडेल आणि आपल्याला फक्त एका ठिकाणी ब्रोमिनेशन झालेलं दिसेल. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, अगोदर त्याला प्रोटोनेट करायचं. ठीक आहे, इथपर्यंत नोट डाऊन करा. बघा, आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे अमाइन ग्रुप्स. ठीक आहे, याला प्रोटेक्ट करायचं आपल्याला. याची रिएक्शन आपण करणार आहोत अनहायड्राइड सोबत. हा काय अनहायड्राइड, या ठिकाणी आपण यूज करणार आहोत पेरिडी. बघा, आता या ठिकाणी काय होतं, हा काय करेल, या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट करेल, या ठिकाणी रिझोनन्स स्टॅबिलायझेशन आणि हा ग्रुप बाहेर पडेल. लक्षात, बघा या ठिकाणी काय बनेल, या ठिकाणी बनेल NH पॉझिटिव्ह, नंतर C ह्या कार्बन, याला काय डबल बॉन्डेड ऑक्सिजन, आणि या ठिकाणी काय असेल CS3. बाहेर काय पडलंय, CS3 C डबल बॉन्ड O मायनस. ठीक आहे, बाहेर काय पडलंय, प्लस CH3 C डबल बॉन्ड O मायनस. ठीक आहे, आता हा O मायनस आहे, या ठिकाणी ऍसिडिक प्रोटॉन आहे, हा एक ऍसिडिक प्रोटॉन काढून घेईल आणि या ठिकाणी काय बनेल, या ठिकाणी बनेल NH, एक हायड्रोजन निघून गेला आणि इथे असेल C डबल बॉन्ड O CH3. याचं नाव आहे ऍसिटॅनालाइड. लक्षात, ऍसिटॅनालाइड.
प्लस बाहेर काय पडला हा ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड OH. आता बघा याच्यावरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे नायट्रोजन वरती आता बेंझिन मध्ये शिफ्ट नाही होत. हे कुठे शिफ्ट होत आहेत बघा हे या ठिकाणी शिफ्ट होतात इथे आणि इथे शिफ्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टॅबिलायझेशन आहे बरोबर आहे. इथे ऑक्सिजन कडे म्हणजे हे इलेक्ट्रॉन बिझी झाले की नाही इकडे आता इकडे ते इंटरफेअर करतील का नाही. आणि याच्यानंतर या ठिकाणी आपण करू शकतो ब्रोमिनेशन Br ब्रोमिनेशन इन H2O. वॉटर मध्ये काय करतो आपण त्याचं ब्रोमिनेशन ऍसिटिक ऍसिड घ्या किंवा बघा आता इथे ऍसिटिक ऍसिड आहेच सॉल्ट म्हणजे वॉटर घेतलं काय आणि नाही घेतलं काय काही गरज पडत नाही. ठीक आहे सिंपल हा कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे फक्त ब्रोमिनेशन करायचं त्याच्यावरती. आता या ठिकाणी ब्रोमिनेशन होतं पण ब्रोमिनेशन पॅरा पोझिशनला होतं ऑर्थोला होत नाही का होत नाही त्याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा NH काय नंतर CO आणि नंतर CH3 ठीक आहे आणि या ठिकाणी ब्रोमिन ऍड झाला. ठीक आहे याचं नाव आहे पॅरा ब्रोमो ऍसिटॅनिलाइड. पॅरा ब्रोमो ऍसिटॅनिलाइड हा बनला. आता या ठिकाणी बाहेर काय पडलंय बघा हा ब्रोमिन आहे आणि त्याला एक हायड्रोजन म्हणजे HBr बाहेर पडले प्लस HBr. आता प्रश्न आहे की सर हा ब्रोमिन इथे ऍड का झाला इथे का झाला बघा तर इथे जर ऍड झाला असता तर इथे काय हा बल्कियर ग्रुप आहे या ठिकाणी काय बल्कियर ग्रुप आहे हा आणि इथे काय झालं रिपल्शन हे काय म्हणलं या ठिकाणी रिपल्शन झालंय. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जर ब्रोमिन जर येणार असेल तर या ब्रोमिनला हा मॉलिक्यूल काय करेल रिपेल करेल बल्कियर ग्रुप आहे म्हणून इझिली या ठिकाणी ब्रोमिन ऍड होणं सोपं आहे का नाही. आणि इथं मात्र फ्री आहे. इथलं जे काही रिपल्शन आहे हे कसं आहे ग्रेटर आहे. इथं रिपल्शन कसं आहे ग्रेटर आहे इथं कमी रिपल्शन आहे ऍज ऑर्थो पोझिशनला रिपल्शन जास्त आहे पॅरा पोझिशनला रिपल्शन कमी आहे म्हणून येणार ब्रोमिन कुठे ऍड होणार पॅरा पोझिशनला म्हणून आपण काय म्हणतो की या ठिकाणी पॅरा ऍसिटॅनिलाइड हा कंपाऊंड तयार होतो. ठीक आहे आता बघा पण आपल्याला बनवायचं काय ऍनिलीन म्हणजे इथं ऍनिलीन पाहिजे मग याला आपण काय करणार आहोत या मॉलिक्यूलला सिंपल ऍसिडिफाय करायचं H+ काय करायचं H+. ठीक आहे H+ म्हणजे या ठिकाणी HBr आहेच. ठीक आहे किंवा OH- ऍसिड हायड्रोलिसिस करा किंवा बेस हायड्रोलिसिस करा दोन्हीपैकी कुठल्या प्रकारची हायड्रोलिसिस जर आपण या ठिकाणी केली तर आपल्याला कंपाऊंड मिळून जाईल या ठिकाणी पॅरा ब्रोमो ऍनिलीन. काय मिळेल या ठिकाणी NH2. ठीक आहे आणि COCH3 ग्रुप या ठिकाणी काय होईल निघून जाईल म्हणजे या ठिकाणी झालं त्याचं डी प्रोटेक्शन. काय झालं डी प्रोटेक्शन आणि या ठिकाणी असेल ब्रोमिन याला म्हणतो आपण पॅरा ब्रोमो ऍनिलीन. आता तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो हाऊ विल यू प्रिपेअर पॅरा ब्रोमो ऍनिलीन फ्रॉम ऍनिलीन. मग तुम्हाला अगोदर काय करावं लागेल ऍनिलीन घ्यावं लागेल ऍनिलीनचं प्रोटेक्शन करावं लागेल ऍसिटिक अनहायड्राइड या ठिकाणी ऍसिटिक अनहायड्राइड घ्या किंवा ऍसिटिक क्लोराईड घ्या दोन्हीपैकी कुठल्याही मॉलिक्यूलने याचं प्रोटेक्शन होईल. या ठिकाणी प्रोटेक्शन झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला प्रोटेक्शन झाल्याच्या नंतर काय जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे बिझी होणार आहेत या ठिकाणी म्हणजे ते या मध्ये इंटरफेअर करतील का नाही म्हणजे येणारं जे काही ब्रोमिनेशन आहे तुम्ही करणार आहात या मॉलिक्यूलवरती ते ब्रोमिनेशन पॅरा पोझिशनला होऊन जाईल. पॅरा पोझिशनला ब्रोमिनेशन झालं ठीक आहे हा कंपाऊंड आता या ठिकाणी प्रोटेक्शन केलेलं आहे आपण नायट्रो NH2 ग्रुपचं ते प्रोटेक्शन आपल्याला डिप्रोटेक्ट करायचं आहे म्हणजे या ठिकाणी हा ग्रुप आता काढून टाकायचा त्याच्यावरती काय करा ऍसिड हायड्रोलिसिस करा किंवा बेस हायड्रोलिसिस करा तुम्हाला ऍनिलीन जसा तसा हा ग्रुप या ठिकाणी मिळून जाईल आणि COCH3 ग्रुप निघून जाईल आणि हा बनेल पॅरा ब्रोमो ऍनिलीन. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पॅरा ब्रोमो ऍनिलीन या ठिकाणी तयार करू शकता. आलं लक्षात बघा मग तुम्ही काय लिहिसाल हाऊ विल यू प्रिपेअर पॅरा ब्रोमो ऍनिलीन व्हेन ऍनिलीन ट्रीटेड विथ ऍसिटिक अनहायड्राइड और ऍसिटिल क्लोराइड. ऍसिटिल क्लोराइड कुठला आहे CH3 COX म्हणजे Cl असेल क्लोराईड असेल ऍसिटिक क्लोराइड. ठीक आहे म्हणजे हॅलोजनेटेड हा काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिडचा. ठीक आहे gives protection of NH2 group. Further on, bromination of this protected aniline called acetanilide gives para bromo acetanilide and further
acid hydrolysis or base hydrolysis of this para-bromoacetaldehyde gives para-bromoaniline. para-bromoaniline नोट डाऊन करा आणि तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अमाइन्स इज नायट्रेशन. काय नायट्रेशन? नायट्रेशन मध्ये कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रोफाइल आहे? NO2 पॉझिटिव्ह हा इलेक्ट्रोफाइल आहे. ठीक आहे, नायट्रोनियम आहे. बघा या ठिकाणी नायट्रेशन आपण कोणाचं करणार आहोत? ॲनिलीन्स. NH2 हा आहे ॲनिलीन. आता नायट्रेशन करायचंय त्यासाठी आपल्याला ही स्पेसिस आहे आणि ही स्पेसिस कोणापासून भेटते बघा. या ठिकाणी आपल्याला यूज करायचंय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्लस HNO3. HNO3 नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. आणि या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळून जाईल NH2 NO2 51% प्लस NH2 NO2 2%. बघा नायट्रेशन करतोय आपण ॲनिलीनचं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि नायट्रिक ऍसिड. आपल्याला देणार इलेक्ट्रोफाइल NO2 पॉझिटिव्ह. ठीक आहे, हा इलेक्ट्रोफाइल या ठिकाणी पॅरा पोझिशनला ऍड होणार आणि ऑर्थो पोझिशनला ऍड होणार. का? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे NH2 ग्रुप म्हणून. पण प्रश्न हा आहे की या ठिकाणी 2% ऑर्थो कंपाऊंड मिळालाय, या ठिकाणी 51% पॅरा कंपाऊंड मिळालाय. मग याचं जर कॉम्बिनेशन जर केलं आपण, याची जर सम केली ती किती येते? 53%. मग उरलेलं 47% काय? उरलेलं 47% काय आहे? सपोज तुम्हाला क्वेश्चन असा विचारू शकतात की ऑन नायट्रेशन ऑफ ॲनिलीन गिव्स 51% para-nitro aniline and 2% orthonitro aniline, then what product of 47%? कोणता प्रोडक्ट असेल 47% चा काय? ठीक आहे, या रिएक्शन मध्ये 47% जो बनणारा प्रोडक्ट आहे तो आहे मेटा डायरेक्ट. तो काय आहे? मेटा डायरेक्टिंग NH2 या ठिकाणी आहे NO2 आणि हा आहे 47%. आता ही अमाऊंट कमी नाही, बरोबर आहे. 51%, 2% आणि 47% मेटा डायरेक्ट. मग प्रश्न हा आहे सर नायट्रेशन मध्ये हा ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे आणि ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असं म्हणजे या ठिकाणी मेटा प्रोडक्ट कसं मिळालं? तर त्याचा आन्सर काय बघा या ठिकाणी तुम्ही काय यूज करता? सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. बरोबर आहे, सिंपल. आता सल्फ्युरिक ऍसिड काय करणार आहे? H+ आयन देणार आहे सोल्युशन मध्ये. आणि हा काय बेस आहे की ॲनिलीन? काय बेस आहे, कारण की त्याच्याकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. आणि या ठिकाणी प्रोटॉनला गरज असते कशाची? इलेक्ट्रॉनची. मग हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार H+ आयन, म्हणजे H+ आयन या ठिकाणी ऍड होणार. मग या ठिकाणी जर ऍड झाला H+ आयन तर या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्पेस मिळते बघा. या ठिकाणी अशा प्रकारचा एक ग्रुप तयार होतो NH3 आणि याच्यावरती येते पॉझिटिव्ह चार्ज. आला की त्याच्यावरती काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. आता याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तर हा काय करेल? या बेन्झीन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेईल. इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेतल्याच्या नंतर कोणकोणत्या पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेईल बघा. या ठिकाणी डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे आणि डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप जर असेल तर त्या ठिकाणी येणारा इलेक्ट्रॉन कुठे जातो? मेटा डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनला जातो? मेटा डायरेक्शनला. म्हणजे हा काय करेल? NH3 पॉझिटिव्ह हा ऑर्थोची आणि पॅराची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेईल. म्हणजे बघा ऍझ्युम करा सपोज यानं काय केलंय? हा पाय इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी जर शिफ्ट झाले, ऍझ्युम करा असं होत नाही
म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते म्हणजे नेमकं आता हे पाय इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी खेचलं जातं. कशा प्रकारचं स्ट्रक्चर मिळू शकते बघा, या ठिकाणी अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल. ठीक आहे, बघा या ठिकाणी इथे काय आला पॉझिटिव्ह चार्ज, इथे काय आला पॉझिटिव्ह चार्ज. इथे डबल बॉन्ड जर झाला तर इथे रिंग मध्ये ऑर्थो पोझिशनला आला पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ऑर्थो पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि येणारा नायट्रोनियम आहे हा काय इलेक्ट्रोफाइल आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज एकमेकांकडे अटॅक करतील का नाही, मी येणारा इलेक्ट्रोफाइल ऑर्थो पोझिशनला येईल का नाही. आता बघा या ठिकाणी परत हा बॉन्ड जर या ठिकाणी जर शिफ्ट झाला तर आपल्याला काय मिळेल, अशा प्रकारचा एक कंपाऊंड मिळेल. या ठिकाणी डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड बनला, इथे डबल बॉन्ड बनला आणि या ठिकाणी आला पॉझिटिव्ह चार्ज. आज ही कोणती पोझिशन आहे, पॅरा पोझिशन. पॅरा पोझिशनला सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आलाय, म्हणजे पॅरा पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाइल हा पॅरा पोझिशनला येईल का नाही. ठीक आहे, आता बघा म्हणजे इलेक्ट्रॉन रिच सेंटर कुठे आहे, फक्त मेटाला आहे की नाही. याच ठिकाणी फक्त काय इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे, म्हणून येणारा इलेक्ट्रोफाइल हा मेटाला ऍड होतो आणि म्हणून या रिएक्शन मध्ये 47% मेटा डायरेक्टिंग कंपाऊंड मिळतं. लक्षात, हे तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याला जर हा कंपाऊंड मोर क्वांटिटी मध्ये जर लागत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मग आपल्याला सेम अगोदर ज्यावेळेस आपण ब्रोमिनेशन बघितलं, ब्रोमिनेशन मध्ये आपण काय केलं की याला प्रोटेक्ट केलं, बरोबर. याला प्रोटेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला हा कंपाऊंड जो मिळणार आहे हा कसा मिळेल, मोर इन क्वांटिटी मध्ये. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, त्या ऍनिलीनला प्रोटेक्ट करायचंय, NH2 याची रिएक्शन करायची आपल्याला. ऍसिटिल क्लोराईड घ्या CH3 C डबल बॉन्ड O Cl PDD. ठीक आहे, या ठिकाणी काय होईल, ऍसिड टॅनालाइड तयार होईल. काय तयार होईल, ऍसिड टॅनालाइड NHCOCH3 आणि या ठिकाणी तुम्ही नायट्रेशन करा HNO3 आणि H2SO4, HNO3 आणि H2SO4 या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल मेजर क्वांटिटी मध्ये NHCOCH3 आणि या ठिकाणी असेल NO2 मेजर. हा कसा असेल मेजर क्वांटिटी मध्ये आणि याला काय करायचं तुम्हाला ऍसिडिफायचं. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल NH2 आणि NO2 मेजर क्वांटिटी हा कंपाऊंड. ठीक आहे, ही रिएक्शन तुम्हाला करावी लागेल कशासाठी, याच्यासाठी. इथपर्यंत लिहून घ्या. हे झालं नायट्रेशन ऑफ ऍनिलीन. बघा सल्फोनेशन ऑफ ऍनिलीन. ठीक आहे, ऍनिलीन वरती काय करायचं आपल्याला, सल्फोनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. कोणत्या प्रकारचा इलेक्ट्रोफाइल आहे या ठिकाणी SO3H हा इलेक्ट्रोफाइल आहे, तो आपल्याला ऍनिलीन वरती ऍड करायचा आहे. बघा आपल्याला काय करायचंय, केमिकल रिएक्शन या ठिकाणी लिहितोय. NH2 म्हणजे हा आहे ऍनिलीन, याची रिएक्शन करायची आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळतोय NH3 पॉझिटिव्ह HSO4 मायनस HSO4 मायनस ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. काय म्हणतात त्याला, ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. ठीक आहे, आणि याला जर आपण हीट जर केलं 453 टू 473 केल्विनला, या ठिकाणी काय होईल, याचं डिकम्पोजिशन होईल या मॉलिक्युलचं आणि या ठिकाणी तयार होईल SO3H, या ठिकाणी बनेल NH2, बाहेर पडेल वॉटर मॉलिक्युल प्लस H2O. ठीक आहे, हीट केलंय आपण याला.
हाय टेम्परेचरला त्यावेळेस. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय होतं, जे काही एनसीईआरटीचं बुक आहे, स्टेट बोर्डचं बुक आहे, त्याच्यामध्ये काय सांगतात की या ठिकाणी दोन ग्रुप आहेत. SO3H काय ऍसिडिक ग्रुप आणि NH2 ग्रुप आहे बेसिक ग्रुप. म्हणजे ऍसिड बेस एकाच रिएक्शन मध्ये म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये ऍसिड बेस ग्रुप आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी ज्यावेळेस ऍसिड बेस ग्रुप एकाच रिएक्शन मध्ये असेल आणि त्यातल्या त्यात अमाइन्स आणि सल्फ्युरिक ऍसिड जर असेल तर त्या ठिकाणी तयार होतं झ्विटर आयन. काय तयार होतं? झ्विटर आयन. कसा झ्विटर आयन बघा, हा जो H+ आहे हा ऍसिड काय करणार, H+ डोनेट करणार, बेस काय करणार, H+ गेन करणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी काय H+ ऍड होणार, म्हणजे NH2 चं कन्व्हर्जन झालं NH3 मध्ये, याच्यात झाला पॉझिटिव्ह चार्ज, SO3H मधला हायड्रोजन निघून गेलाय म्हणजे त्या ठिकाणी राहिला SO3 पॉझिटिव्ह. SO3 पॉझिटिव्ह सॉरी SO3 ना, SO3 निघून गेला, प्रोटॉन निघून गेला म्हणजे याच्यावरती मायनस आहे, याच्यावरती काय मायनस आहे, प्रोटॉन निघून गेला म्हणजे इलेक्ट्रॉन घेऊन याला याच्याकडे सोडून गेला तो. ठीक आहे. आणि बघा प्लस मायनस याला म्हणतो आपण काय, झ्विटर आयन. झ्विटर आयन. ठीक आहे. कशामध्ये बनतंय, सल्फोनेशन मध्ये. ही टोटल रिएक्शन आहे, याला म्हणतो आपण सल्फोनेशन. काय म्हणायचं त्याला, सल्फोनेशन. आता बघा याचं मेकॅनिझम काय, या ठिकाणी हा सल्फोनेशन जो आहे ऍक्च्युअली कशा प्रकारे होतं, HSO4 मायनस SO3 या ठिकाणी तयार कसा होणार बघा. आपल्याकडे काय H2SO4 आहे ना, OH H डबल बॉन्ड O H डबल बॉन्ड O OH H2SO4 आणि दुसरा मॉलिक्यूल HO H डबल बॉन्ड O OH. आता बघा या ठिकाणी काय होतं, एक ऍसिड काय करतो, इलेक्ट्रॉन गेन करेल, प्रोटॉन देईल, यानं प्रोटॉन दिला, यानं प्रोटॉन गेन केला. ठीक आहे. बघा असं सुद्धा रिएक्शन मध्ये घडतं, दोन ऍसिड एक प्रोटॉन घेतोय एक प्रोटॉन घेतोय असं सुद्धा घडतं. ठीक आहे. आपण बघितलं डायपो डायपोल इंटरॅक्शन्स म्हणजे मॉलिक्युल मध्ये डायपोल कशा प्रकारे तयार होतं, त्या ठिकाणी अशा प्रकारचे रिएक्शन घडते. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय होतं, OH S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH2 याच्यावर झाला पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. आणि या ठिकाणी प्लस S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O मायनस OH. ठीक आहे. आणि या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आता बाहेर पडला. ठीक आहे. या ठिकाणी बाहेर पडला, या ठिकाणी काय बनेल बघा, OH S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड बनला की नाही, HSO3 काय बनला पॉझिटिव्ह चार्ज. इथून हा इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेला, याच्यावरती काय पॉझिटिव्ह SO3H हा बनला इलेक्ट्रोफाइल आणि हाच इलेक्ट्रोफाइल या ठिकाणी ऍड होतोय. पण ऍड झाल्याच्या नंतर त्याच्याकडे एक प्रोटॉन, याच्याकडे एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ट्रान्सफर होईल आणि त्या ठिकाणी तयार होतो झ्विटर आयन. आलं लक्षात. हे आहे सल्फोनेशन रिएक्शन. तुम्हाला जर विचारलं गिव्ह द सल्फोनेशन ऑफ ऍनिलीन, तर ऍनिलीनचं सल्फोनेशन जर विचारलं तुम्हाला ही रिएक्शन इथपर्यंत रिएक्शन, तुम्हाला असं विचारायचं हाऊ झ्विटर आयन इज फॉर्म इन सल्फोनेशन रिएक्शन्स, तर तुम्हाला ही रिएक्शन इथून पासून इथपर्यंत लिहायची, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. या ठिकाणी हे आहे सल्फोनेशन रिएक्शन्स. आता बघा ठीक आहे, हे आहे झ्विटर आयन सल्फोनेशन रिएक्शन, मेकॅनिझम कशा प्रकारे घडतं, SO3H इलेक्ट्रोफाइल कसा तयार होतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी तो कोणत्या पोझिशनला ऍड होतो, पॅरा पोझिशनला ऍड. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितलं, ऍनिलीनचं, ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. या ठिकाणी अमाइन्स हा जो आपला चॅप्टर आहे, जेवढा सिलेबस आपल्याला दिलेला आहे बुकमध्ये तेवढा सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये फ्रेश टॉपिक घेऊ, फ्रेश लेक्चर घेऊ दुसऱ्या चॅप्टरवरती. तोपर्यंत आपण इथेच थांबू. अभ्यास करत राहा, आलेले डाऊट्स विचारत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.